पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं आंतरराज्यीय दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. आरोपीच्या चौकशीमध्ये पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 4,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष गस्त आणि गुन्हा प्रतिबंधक कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथक गस्त घालत असताना NIT महाविद्यालयाजवळ वजेश्वरी पाटालगतच संशयास्पद हालचाल करणाऱ्या 6 ते 7 जणांची माहिती मिळाली. पोलीस पथकानं सापळा रचत कारवाई केली असता आरोपी पळून जाऊ लागले. पाठलाग करून धनराज सिंग बहादूर सिंग शेख, वय वर्ष 23, राहणार अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटावणी, मिरची पावडर, दोरखंड, कोयता, कानस या घरफोडीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं. चौकशीमध्ये त्याने गुजरात आणि मध्य प्रदेशातील साथीदारांची नावं उघड केली. त्यामध्ये त्रिलोक सिंग सरदार, अमन सिंग शिक्कलकर, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग शिक्कलकर, आझाद सिंग शिक्कलकर आणि अनमोल सिंग हरबंश सिंग यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीसाठी पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर आणि गंगापूर परिसरामध्ये घरफोड्या आणि चोरीची गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुलं, चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन, त्याचबरोबर 2 होंडा शाईन मोटरसायकली असा एकूण 4,43,046 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांमधील एकूण 13 गुन्ह्यांचा छडा लागला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे त्याचबरोबर त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पडली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, पंचवटी.